आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। मी जन्मापासून शिवसेनेत काम करतोय। मी राज्यसभा खासदार होण्यासाठी शिवसेनेत आलो नाही। उद्धव ठाकरेंच्या बैठकीत आदित्य ठाकरे राऊतांवर चिडल्याच्या चर्चेवर राऊतांची प्रतिक्रिया। मी शिवसेना या पक्षामध्ये जन्मापासून आहे, मी परत सांगतो, आणि या पक्षामध्ये मी काही राज्यसभेचा खासदार व्हायला आलो नाही। खासदार अरविंद सावंत यांचा प्रियंका चतुर्वेदी यांना घरचा आहेर, तर पक्षात आल्या चंद्रकांत खैरेंना डावलून तुम्हाला खासदारकी मिळाली, पण त्यांनी पक्ष सोडला नाही। निष्ठा काय असते हे चंद्रकांत खैरे यांच्याकडून शिका। सावंतांची चतुर्वेदींवर टीका। मिळो न मिळो त्यांनी नाराजी व्यक्त केली होती ना, ते नाराजी व्यक्त त्यांना वाईट वाटलं, स्वाभाविक आहे। भाव पुन्हा मुळात आकडा असता तर गोष्टी वेगळी, आकडाच तुमच्याकडे नाही, कसले वाद घालता। जैन समुदायाला घरगुती गॅस हवा असल्यास कार्यालयाशी संपर्क करा। मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे जैन समुदायासाठी पत्र। लोढा यांच्या पत्रावरून वाद होण्याची शक्यता, तर लोढांकडून जैन समुदायाच्या मदतीसाठी विशेष पत्र। काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींची प्रकृती आता स्थिर, तर गेल्या 4 दिवसांपासून सर गंगाराम रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। डॉक्टरांची एक टीम सोनिया गांधींच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून। राज्यपाल जिष्णुदेव वर्मांनी राष्ट्रपती उपराष्ट्रपतींची घेतली सदिच्छा भेट। महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा हे प्रथमच दिल्ली दौऱ्यावर। विविध मान्यवरांच्याही घेतल्या भेटी। वानखेडे स्टेडियममधील क्रिकेट संग्रहालयाची शरद पवारांकडून पाहणी। प्रतिभा पवार हे देखील यावेळी उपस्थित होत्या। सायन प्रतीक्षानगरमधील मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निर्मित सहकार भवनाचं भूमिपूजन संपन्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, तर याचवेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रवीण दरेकरांचं कौतुक केलं। साताऱ्यातील गोंधळानंतर धाराशिव जिल्हा परिषद सभापती पदासाठी खबरदारी। जिल्हा परिषद सदस्यांच्या सुरक्षेसाठी खासगी बाउन्सर्स तैनात। महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं सभापती पदावर दावेदारी केली होती। महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मांकडून राष्ट्रपती उपराष्ट्रपतींची भेट, तर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा हे प्रथमच दिल्ली दौऱ्यावर।